जय शिवराय मित्रांनो नुकसान झाल्यास पीक विमा मिळणार याची कुठलीही गॅरंटी न देणाऱ्या या सुधारित पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांच्या माध्यमातून पाठ फिरवण्यात आलेली आहे। आम्हाला अशा गॅरंटी नसलेल्या या पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा नकोच अशा प्रकारे सध्या शेतकऱ्यांची मानसिकता आहे। आणि याच्याचमुळे पीक विमा योजनेमध्ये दरवर्षी असणारा जो सहभाग आहे हा सहभागापेक्षा यावर्षीचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घटला आहे। गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं की 1 रुपयामध्ये पीक विमा योजना राबवण्यात आलेली होती। जवळजवळ 1,68,00,000 अर्ज या ठिकाणी दाखल करण्यात आले होते। त्याच्यावरती बऱ्याच मोठ्या प्रमाणात पुन्हा घोटाळा वगैरे करण्यात आला। त्याच्यामधून काही 5-10 लाख अर्ज बाद करण्यात आले, परंतु 1 कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांची संख्या या योजनेमध्ये झालेली होती। आणि या तुलनेमध्ये खरीप हंगाम 2025 मध्ये लाभार्थ्यांची संख्या जेमतेम 36 लाखाच्या आसपास पोहोचलेली आहे। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जे काही कर्जदार शेतकरी येतात यांची संख्या मोठी आहे। आणि याच्या व्यतिरिक्त मराठवाड्यातील शेतकरी या पीक विमा योजनेमध्ये 50% पर्यंत लाभार्थी आहेत। बाकी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून सर्व विभागातून जवळजवळ या योजनेकडे पाठ फिरवण्यात आलेली आहे। लातूर विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग वगळता राज्यातील कुठल्याही जिल्ह्यामध्ये या योजनेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही। आणि याच्यासाठी आपण जर पाहिलं तर या योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करावं याच्यासाठी आता आयुक्तालय स्तरावरून या ठिकाणी मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। प्रत्येक जिल्ह्याच्या कृषी अधिकाऱ्यांना असेल, तालुका कृषी अधिकाऱ्यांना असेल, कृषी सहायकांना असेल, या ठिकाणी आता टास्क देण्यात आलेले आहेत। मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जाते। प्रत्येकाच्या आपण पाहिलं कृषी सहायकांच्या तर स्टेटसला पीक विम्याचं स्टेटस ठेवलं जात आहे। 4 दिवस बाकी, 5 दिवस बाकी, पीक विमा योजनेअंतर्गत कशा प्रकारे पीक विमा योजना राबवली जाणार आहे। परंतु हे सर्व होत असताना या निकषाच्या आधारे पीक विमा मिळू शकतो का हे मात्र सांगायला कुणीही पुढे येत नाही। कारण याच्या अंतर्गत लावले जाणारे जे काही ट्रिगर होते ते ट्रिगर हटवण्यात आलेले आहेत। पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे पीक विमा मिळण्याची कुठलीही शक्यता या ठिकाणी दिसत नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना या योजनेमध्ये जास्तीत जास्त सहभागी करण्यासाठीचं आवाहन केलं जात आहे। पीक विमा योजनेमध्ये बदल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आलेला होता। त्याच्यावरती कुठल्याही पुढे काही प्रक्रिया करण्यात आली नाही किंवा त्याच्यावरती एक समिती गठीत केली जाईल, विचार केला जाईल वगैरे सांगण्यात आलं, परंतु ते काही नाही। आणि आता शेवटचे 5 ते 6 दिवस शिल्लक असताना या योजनेमध्ये एक सन्मानजनक आकडा तरी यावा म्हणून आता कृषी विभागाचे प्रयत्न या ठिकाणी सुरू झालेले आहेत। कमीत कमी 50 लाख लाभार्थी संख्या झाली तरी कमीत कमी पीक विमा योजना मोठ्या लाभार्थी संख्येसह राबवली जाते म्हणून शासन या ठिकाणी सांगू शकतो। आणि तेच प्रयत्न सध्या सुरू आहेत, मात्र शेतकऱ्यांनी या योजनेकडे पूर्णपणे पाठ फिरवलेली आहे। आता भोळे बाबडे शेतकरी आपण म्हणू शकतो मराठवाड्यातले, ते मात्र या पीक विमा योजनेमध्ये CSC धारकांच्या सांगण्याला म्हणा किंवा इतर काही कारणास्तव म्हणा किंवा पीक विमा मिळाला अशा भोळ्या बाबड्या अशाने त्या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। आणि बाकी लोकांना मात्र याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर लातूर विभागातून 13,50,000च्या आसपास 13,35,000च्या पुढे अर्ज हे फक्त लातूर विभागातून आलेले आहेत। त्याच्यामध्ये धाराशिव, लातूर, बीड वगैरे, छत्रपती संभाजीनगर मधून 10,80,000 अर्ज आलेले आहेत। म्हणजे 10 लाख आणि 13 लाख जवळजवळ 50% पेक्षा जास्त 60% लाभार्थी जे आहेत आता सध्यापर्यंत योजनेमध्ये ते फक्त आणि फक्त मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामधले आहेत। बाकी जर आपण परिस्थिती पाहिली तर याच्यामध्ये अमरावती विभागातून 4,90,000 95,000, याच्यानंतर नागपूर विभागातून 1,28,000, कोल्हापूर विभागातून फक्त 64,000, नाशिक विभागातून 3,15,000, पुणे विभागातून 2,35,000 आणि कोकण विभागातून अवघे 35,000 शेतकरी या योजनेमध्ये सहभागी झालेले आहेत। आणि एकंदरीत 36,80,000च्या आसपास शेतकऱ्यांनी आतापर्यंत या पीक विमा योजनेच्या अंतर्गत आपला सहभाग नोंदवला आहे, ज्याच्यामध्ये कर्जदार शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे। आता मित्रांनो, हा आकडा कमी झालाय याचं वास्तव, याची जी काही परिस्थिती आहे ही तरी कमीत कमी शासनानं लक्षात घेणं गरजेचं होतं। कारण याच्या अंतर्गत जर शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर त्या नुकसानाची भरपाई देण्यासाठी किंवा ज्या पद्धतीनं ज्या नैसर्गिक आपत्तीनं शेतकऱ्यांचं नुकसान होण्याच्या शक्यता आहेत त्या नैसर्गिक आपत्तीचं मूल्यांकन हे पीक कापणीच्या प्रयोगामध्ये केलं जाऊ शकतं का याचं तरी कुठंतरी आकलन करणं गरजेचं होतं। परंतु ते सर्व न करता आपण राबवलेली योजना चांगली आहे, त्याच्यामध्ये पीक विमा मिळणार, नाही मिळालं तर पीक विमा कंपन्या आपले 20% घेतील, सरकार आपला हिस्सा घेईल आणि काय थोडंफार वाटायचं ते शेतकऱ्याला वाटून पीक विमा योजना नावापुरती राबवली जाईल, अशी सध्यात काहीतरी याच्यामध्ये परिस्थिती सुरू आहे। अवघे काही दिवस शिल्लक आहेत। आपल्याला जर या योजनेमध्ये सहभागी होण्याची मानसिकता असेल तर सहभागी होऊ शकता, मात्र शेतकरी सध्या तरी या योजनेकडे पाठ करून बसलेले आहेत।
शासनाकडे अद्याप देखील वेळ आहे. याच्यामध्ये समजा वैयक्तिक नुकसानाचा जो काही दावा असेल तो दावा करण्याची मुभा जर दिली तर शेवटच्या 1 ते 2 दिवसामध्ये किंवा याच्यासाठी काही 4-5 दिवसाची मुदतवाढ देऊन लाखो शेतकरी याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. आता हे केलं जात आहे की नाही केलं जात आहे हे आता समजण्याच्या पलीकडले, कारण सध्या जे काही वातावरण चाललंय त्या वातावरणामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये असे काही विषय चर्चिले जातील किंवा या काही विषयाला महत्त्व दिलं जाईल असं कुठेही दिसून येत नाही. त्याच्यामुळे सध्या तरी याच तत्वावरती, याच बेसवरती विमा योजना राबवली जाईल आणि फक्त जे काही शेतकरी याच्यामध्ये सहभागी होत आहेत, कर्जदार वगैरे, त्या शेतकऱ्यांना घेऊनच ही योजना 2025च्या खरीप हंगामामध्ये राबवण्याच्या शक्यता दिसून येत आहे. आता जर काही अपडेट आलं तर नक्की घेऊया. तुर्तास धन्यवाद.